आपण दरवर्षी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतो. घराघरात गुढी उभा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण गुढी त्याच दिवशी का उभा करतो? यामागे पौराणिक नाही तर एक अभिमानास्पद ऐतिहासिक कारण दडलेले आहे. सर्वप्रथम गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. गुढी म्हणजे विजय ध्वज, हे आपल्याला माहीतच आहे. पण पाडवा म्हणजे काय? पाडवा या शब्दाचा अर्थ होतो प्रतिपदा, म्हणजे आपल्या मराठी किंवा हिंदू महिन्याचा पहिला दिवस. चैत्र महिन्याचा पहिला दिवस चैत्र प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडवा. या दिवशी आपण गुढ्या उभा करतो, म्हणून तो झाला गुढीपाडवा. चला आता पाहूया गुढ्या त्याच दिवशी उभ्या करण्याची ऐतिहासिक गोष्ट. ही गोष्ट जोडली गेली आहे महाराष्ट्रातील पराक्रमी सातवाहन राजकुळाशी. हे सातवाहन घराणं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या प्रचंड मोठ्या भूभागावर राज्य करत होते. त्यांनी तब्बल 450 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले. पुण्याजवळील जुन्नर ही त्यांची सुरुवातीची राजधानी होती. काही अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला सुद्धा याच सातवाहनांनी बांधला असावा. इतिहास पुढे सरकला आणि इसवी सन 78च्या आधी परकीय इराणी लोक, ज्यांना क्षत्रप म्हटले जात असे, त्यांनी महाराष्ट्रात शिरकाव केला. या आक्रमकांनी सातवाहनांच्या राज्यावर हल्ला केला, संपत्ती लुटली आणि व्यापाराचे मुख्य मार्ग ताब्यात घेतले. त्यांच्या राज्याचे नाव होते नहपान. या हल्ल्यानंतर सातवाहन साम्राज्य कमकुवत झाले आणि ते फक्त सातारा, पुणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. महाराष्ट्राच्या कठीण काळात सातवाहनांचा एक महान राजा गादीवर आला, ज्याचे नाव होते गौतमीपुत्र सातकर्णी. त्यांनी 18 वर्ष या परकीय शकांसोबत संघर्ष केला. अखेर नाशिकजवळ एक मोठी आणि निर्णायक लढाई झाली. या भीषण युद्धात पराक्रमी गौतमीपुत्र सातकर्णींनी शकांचा राजा नहपा याचा वध केला. या विजयामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर सातवाहनांचे एकछत्री राज्य निर्माण झाले. महाराष्ट्र परकीय गुलामगिरीतून आणि शकांपासून स्वतंत्र झाला. महाराष्ट्राचा हा स्वातंत्र्य उत्सव आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी घरोघरी गुढ्या उभा केल्या. तर हा आहे आपल्या लाडक्या सणाचा, गुढीपाडव्याचा गौरवशाली इतिहास. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या महाराष्ट्राचा हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.